सगळं कसं छान जमून आलंय. स्प्राईट आहे, फरसाण देखील आहे. आज चांगला मूड जमलाय. मी निनाद पुण्यात राहतो. फर्ग्युसनच्या FYBL आहे. मला क्रिकेट पण खेळायला आवडतं. पण याला आता काहीच अर्थ नाही. आत्ता अर्थ आहे तो ही कविता पूर्ण करण्याला. हो, पण एक मी सांगतो, मी कवी नाही आणि लेखक तर मुळीच नाही. मी फक्त जे माझ्या मनात येतं ते कागदावरती उतरवतो. हा, हे छान जमून आलंय. गर्दी आणि वाहनांनी गजबजलेली नेहमीच. 1 इंच जागा नाही, पण येतील तेवढे कमीच. काहीतरी शोधणं, नुसतंच फिरणं चाललं असतं हल्ली. नेहमीच व्यस्त गजबजलेली ही माझ्या विचारांची गल्ली. कशीही असो गल्ली, पण हक्क त्यावर माझा. इथला प्रत्येक रस्ता आहे माझ्यासाठी खाशा. हे नुसतेच रस्ते नाही आहेत, या आहेत विचारांच्या धारा. काही कच्च्या, काही पक्क्या, पण आहेत खूप साऱ्या. राहिलो इथे जास्त वेळ तर मिळते आठवणींची झूल, आणि गरजेपेक्षा जास्त राहिल्यास तुटतो भावनांचा पूल. कधी फक्त इथेच रमतो, कधी वाटतं पळून जावं दूर. कितीही टाळलं, नाकारलं तरीही सोबत माझ्या जरूर. असाच एक दिवस फिरता फिरता रस्त्यावर आलो. ओळखीचाच रस्ता तो, पण आज मी गडबडलो. सदैव नटलेला, गजबजलेला नात्यांचा तो रस्ता, पण आज मात्र अंधारात मी उभा होतो एकटा. चला, एवढं तरी झालं. आता पुढच्या लिहूयात. आत्ता काहीतरी सुचलं होतं. शी, नेमकं डोक्यात गेलं. थोडा वेळ थांबतो, मग परत सुचेल कदाचित. हाय, मैं समीरा आप सबका फिर एक बार स्वागत करती हूँ रेडियो सिटी 91.1 पे। रात के 3 बजे है पर लव इज स्टिल इन द एयर। दिव्या कुमार के संसाथिया के बाद हमारी मीठी आवाज की मोनाली ठाकुर के मोह मोह के धागे नहीं सुने तो रात अधूरी है जनाब। किती वाजलेत? 3 वाजलेत का? आणि तू कुठे होतास इतका वेळ? कामात? कामात? अरे हो यार, कामात होतो. माझ्यावर विश्वास नाही तुझा? अजिबात नाही. खरंच माझा माझ्यावर विश्वास आहे, पण तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. अरे हसतोय काय? मग काय करू, हसू नको तर. मी मन आहे तुझं, मी तुझाच भाग आहे, आणि तुझा तुझ्यावरच विश्वास नाही म्हणतोस. हे बघ, उगाच वैचारिक डोस पाजू नकोस. इथे एकतर आधीच माझी कविता अडली आहे आणि तू माहितीये. बघू. वा, चांगलीच जमली आहे की.
पण इथूनच तर पुढे अडलंय. काही सुचतच नाहीये. तुला सुचत नाहीये असं नाहीये, तुला सुचतंय. पण ते कशा पद्धतीने मांडावं, कशा पद्धतीने लिहावं हे कळत नाहीये. तसंही असेल कदाचित. तसंही नाही, तेच आहे. बरं बाबा, तेच आहे. पण मग करू काय? माझ्याशी बोल. सेल्फ टॉक इज ऑल्सो इम्पॉर्टंट. अरे पण विषय खूप किचकट आहे. नाती नाती हा विषय आहे ना तुझा? हो. बघ ना, कसं आहे, काही नाती मी जन्माला आलो तेव्हापासूनच मला जोडली गेली आहेत. म्हणजे ते आई बाबा असतील. काही नाती मला नंतर जोडली गेली. मग ते माझे नातेवाईक असतील, माझे शेजारी असतील. आणि काही नाती मी तयार केली. मग ते माझे मित्रमैत्रिणी असतील. काय झालं? का थांबलास? खरंच यार, यावर लिहिणं, बोलणं बरोबर आहे का? आणि असं अचानक का वाटलं तुला हे? काय माहित, पण यार असं वाटतंय की नको लिहायला यावर. कदाचित तुलाच तसं वाटत असेल म्हणून मग मला पण तसं वाटत असेल. पण मला तर तसं काहीच वाटत नाहीये. अं, हम्म, हे सगळं तुझ्या बुद्धीचं काम आहे. हो. हो, आणि बुद्धी एकदा सुरू झाली की मग ती थांबत नाही. मग ती मला पण वरचढ ठरते. पण हे कसं शक्य आहे? मी तर ऐकलंय की मन बुद्धीवर मात करतं म्हणून. आणि मग मग काय? तू जे मला सांगितलंयस ते अर्धवट आहे. पूर्ण काय ते सांग. हो, पूर्ण वाक्य असं आहे की मन बुद्धीवरती मात करतं आणि मग माणूस वाया जातो. म्हणून नेहमी बुद्धीने विचार करावा. कोणताही डिसिजन घेताना बुद्धीने घ्यावा. मला सांग, असं कोण म्हणलंय? अरे मी हे ऐकलंय कुठेतरी. सगळेजण असंच म्हणतात. पण म्हणजे तू बुद्धीपेक्षा भारी आहेस ना. तू काय जरा डोक्याने कमी आहे का रे? हा? अरे म्हणजे मला असं म्हणायचंय की हे तू ऐकण्यासाठी आधी कोणीतरी म्हणलं तर असेल. याचाच अर्थ हे ज्याने कोणी म्हणलंय हे त्याने त्याच्या बुद्धीचा वापर करून म्हणलंय, मनाचा वापर नाही केलेला. आलं लक्षात? कसं शक्य आहे? अरे जरा विचार कर. म्हणजे मला असं म्हणायचंय की या विधानाचा शेवट काय आहे बघ बरं. म्हणून नेहमी बुद्धीने विचार करावा, बरोबर? मग मग अरे मग मन कधी बुद्धीला प्रमोट करेल का? नाही ना. मन मनाला आणि बुद्धी बुद्धीला प्रमोट करणार. हो. हा, मग आता तुझी बुद्धी तुझ्या मनावर वरचढ नाही का ठरली? अरे हो की. हा, तू स्वतःला कवी किंवा लेखक म्हणत नसशील, पण जेव्हा तू लिहायला बसतोस तेव्हा तू तुला पाहिजे तसा मूड तर सेट करतोस. याचाच अर्थ तेव्हा मी काम करत असतो. हा, आणि मग जर मी बुद्धीच्या आधारे जे काही लिहितोय ते लिहायला लागलो तर जे मी लिहिलंय ते मलाच पटणार नाही आणि आवडणार पण नाही. मग आता काय करायचं? हे बघ, तुला जे वाटतंय ना ते तू माझ्याशी बोल. पण बोलत असताना मध्ये अजिबात थांबवू नकोस. हे चालेल? हा, तर मी काय म्हणत होतो की काही नात्यांना मी जोडलो गेलो, किंवा आपण असं म्हणूयात हवं तर की काही नाती मी तयार केली. पण मला आता ती नकोशी वाटतात. म्हणजे त्यातली काहीशीच, पण नकोशी वाटतात ना. पण तसं वाटून उपयोग काय? नाही, कारण की मला त्यांना पुढे पण घेऊन जाता येत नाही माझ्यासोबत, आणि त्यांच्यासोबतचे सगळे संबंध असे तोडता पण येत नाही. जाऊ दे, कितीही बोललो ना तरी न संपणारा विषय आहे हा. पण कविता तर लिहून संपली. हो, हे बघ,
नाही नाही, तूच बरं, वाच. चालेल. पण मी पहिल्यापासून वाचणार बरं का. हो चालेल ना. गर्दी आणि वाहनांनी गजबजलेली नेहमीच. 1 इंच जागा नाही, पण येतील तेवढे कमीच. काहीतरी शोधणे, नुसतेच रिकामे फिरणे चालले असते हल्ली. नेहमीच व्यस्त गजबजलेली ही माझ्या विचारांची गल्ली. कशीही असो गल्ली, पण हक्क त्यावर माझा. इथला प्रत्येक रस्ता आहे माझ्यासाठी खाशा. हे नुसतेच रस्ते नाहीयेत, या आहेत विचारांच्या धारा. काही कच्च्या, काही पक्क्या, पण आहेत खूप साऱ्या. राहिलो इथे जास्त वेळ तर मिळते आठवणींची झूल. गरजेपेक्षा जास्त राहिल्यास तुटतो भावनांचा पूल. कधी फक्त इथेच रमतो, कधी वाटतं पळून जावं दूर. कितीही टाळलं, नाकारलं तरीही सोबत माझ्या जरूर. असाच एक दिवस फिरता फिरता रस्त्यावर आलो. ओळखीचाच रस्ता तो, पण आज मी गडबडलो. सदैव नटलेला, गजबजलेला नात्यांचा तो रस्ता, पण आज मात्र अंधारात मी उभा होतो एकटा. अगदी अंधार नाही काही, रस्त्यावरचे दिवे तेवढे चालू होते. प्रत्येक दिव्याखाली माझ्यासाठी लपले होते गूढ कोडे. दिव्यांखालची माणसं मात्र माझ्या अगदी जवळची, पण आज माझी इच्छा नव्हती त्यांच्याशी बोलायची. आज फक्त त्या डोळ्यातला स्वार्थ मला दिसत होता. वापर करून सोडून देणं हाच त्यातला अर्थ होता. जवळची जी म्हणतात ती माणसं का होईच? फायदा स्वार्थ अशी कृत्य करतात नीच. विचारांच्या त्या वाटेवर मग पावलं झाली जड. जिवा इतके जवळचे परके म्हणत होते लढ. त्या लढ मधला स्वार्थही मग मला उमगला आणि कितीही जोरात पळालो तरी रस्ता नव्हता संपला. पळत पळत आलो मी एका दिव्यापाशी. दिवा उजळलेलाच, पण जागा रिकामीशी. एकाच वेळी मला अनेक प्रश्नांनी घेरले. तेवढ्यात त्या दिव्याखाली कोणी उभे राहिले. बाकी होते नातेवाईक, पण हा होता वेगळा. कधी नव्हते पाहिले, पण नजरेत विश्वास बसला. विश्वास वगैरे ठीक आहे, पण आहे हा कोण? त्याने हात पुढे करून जवळ यायची केली खूण. मनातला विश्वास नजरेत उतरला. हातात हात घेताच वाटला तो आपला. दुसरा तिसरा कोणी नाही, होतो तो मीच. स्वतःला मी सापडेन असं वाटलं नव्हतं कधीच. काय जमलंय की नाही? जमलंय जमलंय, अगदी मला पाहिजे तसं जमलंय. चला चालतंय तर येतो मग मी. अरे थांब ना. का रे, काय झालं? ह्या कवितेत मी दुसऱ्यांनी माझा वापर करून घेतला म्हणून त्यांना स्वार्थी ठरवलं. मग मी त्यांचा वापर कधीच नाही करून घेतला. ज्या पद्धतीने मी दुसऱ्यांना स्वार्थी ठरवलं त्या पद्धतीत मी पण स्वार्थी नाही का ठरलो? काय झालं? बोल ना आता. एरवी तर माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं ना तुझ्याकडे. का तू फक्त मी जे म्हणतोयस ते ऐकून घ्यायच्याच लायकीचा आहेस? हा, नाही नाही, बोल तू. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. माझ्याकडे उत्तर नाही आहे तुझ्या या प्रश्नाचं. पण माझ्याकडे आहे या प्रश्नाचं उत्तर. निनाद, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. शेवटपर्यंत माझ्यासोबत मीच राहणार कळले, आणि रस्ते विचारांच्या गल्लीचे वाढतच राहिले.